तो किती पाणी आहे तसं तो ठरवायचा तशाच पद्धतीने आपण टाईप त्याला सूचक मुद्दे सांगा. ग्रामपंचायतला आजनवळे हद्दीमध्ये जे सर्व नंबर आहे तिथं बोर्ड बसवणे म्हणजे जी जागा आहे आमची ना तिथं बोर्ड लावून होतात आम्ही म्हणजे आमची परवानगी घेतल्याशिवाय कोणी इथे येऊ नये. असं हे कर ना कुठल्याही संरक्षणासाठी किंवा पर्यटनासाठी कोणी यायचं नाही. त्याच्यानंतर दुसरा आपला झाला तलाठी साहेब यांना पत्र देणे 7/12 देऊ नये कुणाला गावातली व्यक्ती असल्याशिवाय म्हणजे घरातलं ज्याचं 7/12 नाव आहे त्याला तो 7/12 मिळाला जाईल एवढं हे प्रकरण होण्यात पुरतं. त्याच्यानंतर तिसरा विषय फॉरेस्टला एक पत्र द्यायचे आपल्याला याच विषयाबद्दल आमची हरकत आहे म्हणून एक पत्र तो विषय क्लिअर फॉरेस्टची जी जमीन आहे आपल्या हाती जमीन त्याच्यानंतर चौथा विषय तो मुद्दा क्लिअर सांगा. ग्रामपंचायतची परवानगी असल्याशिवाय तुम्ही जी फॉरेस्टची जी जमीन आहे फॉरेस्टला आम्ही असं ठरवलंय की फॉरेस्टची आमच्या हाती जमीन आहे वन हक्क कायद्याच्या अंतर्गत जी प्रगतची शेतकरी जमीन करू शकतात तर आमच्या परवानगीशिवाय ग्रामपंचायतच्या ठरावाशिवाय कुठलाही ठराव कुठल्या कंपनीला किंवा कुठं मंत्रालयाला देऊ नये असं आमचे. चौथा विषय होता ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय कुणाच्याही बिगर आदिवासी शेतकऱ्याच्या नावावर जमिनी करण्यात येऊ नये यासाठी तहसीलदार कलेक्टर यांना आम्ही ठराव आणि पत्र देणार आहोत. नाही म्हणजे नेमकं काय म्हणजे बिगर आदिवासी यांच्याच नावावर जमीन झाली पाहिजे. अच्छा बिगर आदिवासींच्या नाही म्हणजे मी सुरेश वाणी आहे तुमची जमीन माझ्या नावावर होऊ शकत नाही असंच ना. नाही म्हणजे तुम्ही म्हणता ते तसंच आहे पण आता तुम्हाला क्लिअर कट सांगतो म्हणजे पूर्वी काय झालं आमच्या इथं एक 4-5 वर्षापूर्वी आम्ही इथून कुठल्याही म्हणजे त्या क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतच्या ठरावाशिवाय ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय जरी मी आदिवासी मला जरी आदिवासीची जमीन घ्यायची तरी त्याला कलेक्टरची परवानगी घ्यायला ग्रामसभेचा ठराव लागतो. आमच्या इथं अशा पद्धतीचा कुठलाही ठराव गेला नाही तरी देखील खरेदी 2-4 ठिकाणी म्हणजे जे आज जिथं प्रोजेक्ट होणार आहे त्या ठिकाणी 2-4 खरेद्या झालेल्या आहेत त्या आमच्या निदर्शनात त्यावेळेस आल्या. तर त्याच्यासाठी आम्ही आज परत ठराव असा केला तर ज्याला कोणाला जमीन विकायची खरेदी करायची तर त्याच्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव असल्याशिवाय ती जमीन खरेदी विक्री करता येणार नाही. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचा ठराव का ग्रामसभा ग्रामसभा किती दिवसांनी आजची ग्रामसभा ही विशेष ग्रामसभा जी पेसानं आम्हाला अधिकार दिलाय त्याच्या ज्या पेसाच्या शासनाच्या 4 आणि पेसाच्या 2 ग्रामसभा असतील तर त्याच्यातली ही विशेष ग्रामसभा आजची आम्ही लावलेली त्याचा मूळ हेतू अदानी प्रोजेक्ट जो आमच्या आडोशी नाही मुद्दा मान्य. समजा तुम्हाला 2 एकर जमीन विकायची आणि ती मला घ्यायची आणि ग्रामसभा 6 महिन्यांनी तोपर्यंत थांबायचं तरी चालेल जोपर्यंत ग्रामसभा होत नाही तोपर्यंत तसे आमच्याकडे साहेब याच्या आधी देखील परवानगीसाठी अर्ज आलेले काही ते तसे जसं तुम्ही म्हणता 6 महिने थांबायचं तर आधीमध्ये ते हेल्पपाटे मारून गेले. आम्ही त्यांना सांगितलं जोपर्यंत ग्रामसभा होत नाही तुमचं मग शेवटी त्यांनी आमच्याकडे अर्ज दिले रिसर मग ग्रामसभेत आम्ही तो ग्रामस्थांच्या समोर ठेवला ग्रामसभेला अधिकार ग्रामस्थांसमोर ठेवला ग्रामस्थांच्या म्हणण्यावरती त्यांचा विरोध आल्यानंतर तो स्टॉप असं पण आमच्या इथं प्रकार झाले. छान चांगला निर्णय. पुढे त्याच्यानंतर 6वा विषय झाला ग्रामपंचायत हद्दीमध्ये सुनावणी ठेवली आहे या सुनावणीसाठी ग्रामपंचायतची परवानगी न घेता सुनावणी कशी ठेवली यासाठी कलेक्टर आणि तहसीलदार यांना आम्ही ठराव आणि पत्र व्यवहार करणार आहोत. एवढंच विषय ना. 7 आतापर्यंत वाणी साहेब आम्ही तुम्हाला 7 ठराव वाचून दाखवले आणि 8वा ठराव असा आहे 8वा ठराव आमचा असा आहे की सर्वांच्या मते ठरतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये आजनवळा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असणारी आमची आडोशी वस्ती जिथं जो प्रोजेक्ट होता अदानीचा त्या प्रोजेक्टला आमच्या सर्वांमध्ये विरोध आहे त्यासाठी आजची ही विशेष ग्रामसभा आम्ही आज लावलेली. विरोध आहे तुमचा एकट्याचा का सगळ्यांचा सगळ्यांचा विरोध सुनावणी याच्या आधी जो 7 नंबरचा मुद्दा वाचवून दाखवला तुम्हाला जी 21 तारखेला सुनावणी होती 21 तारखेला जी आमच्या शासकीय आश्रमशाळा आजनवळे या ठिकाणी सुनावणी होती तर त्या सुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंत्रालय यांनी कुठल्याही प्रकारचा आमच्या ग्रामपंचायतीची पत्र व्यवहार केला नाही. म्हणजे मुळात म्हणजे आमची पेसा ग्रामपंचायत आहे आणि पेसा क्षेत्रामध्ये असल्यामुळं कुठल्याही सुनावणी असेल किंवा कुठलाही कार्यक्रम घ्यायचा म्हटलं उद्या खाजगी कार्यक्रम असो किंवा शासकीय कार्यक्रम असो जर पेसा कायद्यामध्ये त्याचा उल्लेख आहे का ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय ग्रामसभेच्या परवानगीशिवाय तुम्ही घेऊ शकत नाही मग ही सुनावणी आम्हाला ग्रामपंचायतीला कुठलाही पत्र व्यवहार न करता ग्रामस्थांना कोणाला न सांगता
शासकीय आश्रमशाळा आजनोळ या ठिकाणी तुम्ही ठेवली कशी काय? मुळात तो ठराव देखील आम्ही केला आहे की त्या सुनावणीला आमच्या सर्व ग्रामस्थांचा सर्वांमते त्या सुनावणीला विरोध आहे. जरी शासकीय आश्रमशाळा ही प्रकल्पाची असली, प्रकल्प कार्यालयाने जरी त्याला परवानगी दिली असेल, पण त्याच्या शासकीय आश्रमशाळा ही आमच्या आजनवळ्याच्या ग्रामपंचायत हद्दीत आहे आणि ती आजनवळ ग्रामपंचायत ही प्यासा क्षेत्री. मग जर एकीकडे तुम्ही प्यासाची अंमलबजावणी सांगता महाराष्ट्र राज्यामध्ये, मग असे प्रकल्प घ्यायला किंवा कुठला कार्यक्रम घ्यायला शासनाने ती परवानगी आमची का घेतली नाही? म्हणजे कुठंतरी प्यासा कायद्याची पायमळणी तुम्ही करताय. याच्यासाठी आम्ही तो ठराव आजचा केला. आम्ही तो ठराव कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील आणि प्रदूषण मंत्रालय असेल यांना तो ठराव आम्ही देणार आहोत. काय आमचं काही म्हणणं नाही. या ठिकाणी उपस्थिती आमचा कॉरम किती झाले भाऊसाहेब साहेब किती झाले आपल्या रजिस्टर? म्हणजे जो कॉरम असतो अगदी 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी तो कॉरम पूर्ण झाला. भात लागवडीचे एकदम जोमात काम चालू असताना सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे. आता पेसा ग्रामपंच म्हणजे पेसा कायदा ज्या ठिकाणी लागू आहे त्या ठिकाणची जी ग्रामसभा होते तिला कोरम किती लागतो? 105 म्हणजे 1/4 तेवढा आहे. शेवटची 10 मिनिटांमध्ये तो शेवटची 10 सही मिनिटं कोणाची? लागले आम्हाला. शेवटची सही कोणाची? ती कितव्या क्रमांकाची? रजिस्टर घ्या. म्हणजे माहिती प्रॉपर जाईल ना. अजून थोडं आहे. ठीक आहे मग आपण ना प्रांत साहेब कुठल्याही प्रकारचा त्यांचा प्रतिनिधी किंवा कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार आमच्यापर्यंत झालेला मग नाही. इथं प्रकल्प होणार आहे का नाही हे माहित नाही. पत्रव्यवहार झालेला आहे. जी या ठिकाणी माहिती पाठवली आहे प्रदूषण मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला आलेली. त्यांनी काय कळवलंय तुम्हाला? त्यांनी काहीच नाही, फक्त हे सुनावणीच्या संदर्भात या ठिकाणी पत्र दिलेले. सुनावणी कुठल्या विषयावर? अदानी प्रकल्प जो प्रोजेक्ट होतोय त्याच्यासाठी कुठला प्रोजेक्ट आहे तो? लाईटीचा आहे तो काय ग्रीन हाऊस एनर्जी लिमिटेड. म्हणजे काय निर्मिती होणार आहे? वीज निर्मिती. त्याचं क्षेत्र किती लागणार आहे किंवा कसं काय? आता त्याच्यातलं याच्यावर डिटेल आहे सगळं. तुम्हाला आम्ही आमचं पाठांतर थोडं चुकीची माहिती गेली. नाही, मी असं का विचारतो? माझं म्हणणं- लोकं काय म्हणतील यांनाच माहित नाही, तुम्ही विरोध करायला लागले. नाही माझं म्हणणं असं, मग तुम्ही तहसीलदार यांच्याशी बोललं पाहिजे की हे सगळं आमच्याकडे येतंय. एकीकडे प्यासा कायदा लावताय, दुसरीकडे प्यासा कायद्याचं उल्लंघन तुम्हीच करताय. बरोबर. मग तो प्यासा कायदा रद्द करा. मग नाही, हे काय मनमानी चालेल सरकारची? तुमचं मत बरोबर आहे. त्यासाठीच वाणीसाहेब ही आजची ग्रामसभा लावली आणि तुम्ही आम्ही जे ठराव केले ते सगळे तहसील आणि कलेक्टरचे संदर्भात संपर्कातले ठराव त्यांच्या संदर्भातच ते आम्ही म्हणजे पैसा कायदा आज तुम्ही सांगता. हा प्रकल्प इकडं नकोच, त्याची कारण काय काय? त्याची कारण म्हणजे कुठंही प्रोजेक्ट होत असताना आज आमची आडोशी आहे, परंतु महाराष्ट्र नाही तर देशामध्ये आडोशी म्हणजे? आडोशी गाव आमचं, आडोशी वस्ती. अच्छा. आजनवळा ग्रामपंचायत हद्दीत जी आडोशी या ठिकाणी होती, म्हणजे महाराष्ट्र राज्यात नाही तर देशात होत असताना आदिवासींचं जमीन तुम्ही का हडप करता? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर पैसा कायद्या अंतर्गत जर तुम्हाला जमिनी कुठं घेता येत नाही, तुम्ही सांगता बिगर आदिवासी घेऊ शकत नाही, शासन घेऊ शकत नाही, मग तुम्ही देशामध्ये प्रकल्प करत असताना आदिवासीच भाग का निवडता? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे साहेब. आणि आमचा असणारा हा पूर्ण पैसा गाव आहे. पैसा क्षेत्रात जमिनी जातात त्या 90% जे आज प्रोजेक्ट होते त्याच्यामध्ये 90% जमीन आदिवासी. त्याच्यामुळे आणि मुळात एकीकडे जर तुम्ही महाराष्ट्र शासन सांगत असाल की जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका आहे, महाराष्ट्रातला एकमेव तालुका पर्यटन तालुका आहे, मग पर्यटन तालुक्यामध्ये अशा प्रकारचे प्रदूषण होणारे प्रोजेक्ट तुम्ही का आणता? मग तुमचं म्हणणं जर एकीकडे पर्यटन तालुका आहे आणि एकीकडे प्रोजेक्ट आणता, पर्यटन तालुक्याच्या एकीकडे तुम्ही सांगता पर्यटन तालुक्यामध्ये कंपनी आणता येणार नाही, MIDC आणता येणार नाही, आणि मग MIDC कंपनी आणता येणार नाही, मग प्रोजेक्ट का आणता? त्याच्यामुळे आणि प्रदूषण मंत्रालयाच्या माध्यमातून अशा पद्धतीचा आजनवळा ग्रामपंचायत नसून तर 17 ग्रामपंचायतीला तुम्ही नोटीस काढली, तर तुमचं म्हणणं काय? 17 ग्रामपंचायती कोणत्या कोणत्या? 17 ग्रामपंचायतीमध्ये तळरण असेल, निमगिरी असेल, केवाडी असेल, खैरे खटकळे असेल, देवळे असेल, ज्या ठिकाणी प्रोजेक्ट होणार ते आजनवळा असेल, घाटघर असेल, जळवंडी जळवंडे खडकुंबे एकत्र ग्रुप ग्रामपंचायत ती आहे, पुरशिरोली ग्रामपंचायत आहे, सावंत ग्रुप ग्रामपंचायत आहे, भिवाडे ग्रामपंचायत आहे, आंबोली ग्रामपंचायत आहे, भिवाडी खुर्द आहे,
आंबे हातीज आहे, अशा पद्धतीने सोनावळे ग्रामपंचायत आहे आणि उच्चिल आहे. अशा पद्धतीने तुम्ही या सर्व आणि या सर्व ग्रामपंचायती प्यासा ग्रामपंचायतीत विशेषतः ज्या ग्रामपंचायतीला नोटीस काढले ते जुन्नर तालुक्यातलं जे पर्यटन चालतं, मग नाणेघाट असेल, माळशेत घाट असेल, अलीकडं दाऱ्याघाट असेल, जो कांचन धबधबा म्हणून जुन्नर तालुक्यातला फेमस आहे तो आंबे गावात म्हणजे आंबे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये. अशा ठिकाणी जर तुम्ही आंबे हातीच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये अशा पर्यटन ऐतिहासिक ठिकाणी पर्यटन जुन्नर तालुक्यात वाढते आणि अशा ठिकाणी प्रोजेक्ट करता आणि या ग्रामपंचायत नोटीस करता कितपत योग्य आहे हे शासनाने आम्हाला सांगावं. म्हणून या सर्व गोष्टी वाचवण्यासाठी आमचा हा संघर्षाचा लढा आहे. आज आमचं शेतकरी भूमिहीन होणार आहे, त्याच्यासाठी या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. तर एकूण क्षेत्र किती ॲक्वायर करणार आहे काय माहिती आहे? साधारणतः आमच्या हद्दीतलं काहीतरी 197 एकर म्हणजे 200 एकरच्या आसपास ॲक्वायर होणार आणि बाकीचं जे आहे ते ठाणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये मोरांडा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये काही फॉरेस्टचे क्षेत्र त्यामध्ये अशा आता पद्धतीने. तुमच्या आदिवासी भागातील एखाद्या मालकी असलेल्या शेतकऱ्याने जर जमीन विक्री केली तर गावाचे निर्बंध काय असतील? त्याच्यासाठी याच्या मागे देखील आमच्या ग्रामपंचायतमध्ये अशा पद्धतीने तुम्ही जे सांगता किंवा एखाद्याला विकायची त्यासाठी काही अर्ज देखील आले आणि त्यांनी परवानगी कलेक्टरच्या परवानगीसाठी, परंतु आम्ही कुठल्याही प्रकारचा म्हणजे आम्ही वैयक्तिक निर्णय घेत आम्ही जरी बॉडीवरती असलो तर आमच्या सर्वांमध्ये ग्रामसभेमध्ये तो निर्णय झाला तर कुठल्याही खरेदी विक्रीला परवानगी द्यायची नाही. त्याच्यामुळे ते अर्ज नाकारण्यात आले. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.